उद्या सांगलीतील सभेत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, मी इशाराचा शेवट करायला उभा आहे. अरे म्हणणाऱ्याला कारे म्हटलंच पाहिजे. त्यासाठी आपल्या सर्वांची तयारी असली पाहिजे. 5 जणांना जबाबदारी वाटून दिली आहे. घाबरलेत ना, तर आता त्यांना शेवटापर्यंत नेऊया असा सूचक इशारा सुद्धा चंद्रकांत पाटलांनी दिला. यावेळी त्यांनी आमदार सदाभाऊ खोत यांच्याविषयी बोलताना म्हटलं की त्यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गैरव्यवहाराची, त्यावेळच्या अध्यक्षांच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी मागे लागायचं. सदाभाऊ खोत यांनी दर आठवड्याला मंत्रालयात आलंच पाहिजे. वेळ पडली तर उच्च न्यायालयात जाऊ आणि हायकोर्टातून आदेश घेऊ, पण सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गैरव्यवहाराची चौकशी झालीच पाहिजे. सम्राट महाडिक यांनी सर्वोदय सहकारी साखर कारखान्यासाठी जीवाचं रान करायचं. सर्वोदय कारखाना कसा ताब्यात मिळत नाही हे बघू असं सांगून सर्वोदय कारखान्याची फाईल ही सम्राट महाडिकांनी बघायची अशी जबाबदारी सोपवली. त्यासोबतच सर्वोदय सहकारी साखर कारखाना परत देण्यासाठी किती पैसे पाहिजेत अशी विचारणा सुद्धा केली. त्यामुळे सांगली जिल्ह्याचं राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. तिसरं नाव म्हणजे सत्यजित देशमुख यांच्यावर लॉटरीच्या ऑनलाईन घोटाळ्याच्या चौकशीची जबाबदारी देण्यात आली आहे. 2001 ते 2009 दरम्यान काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या राजवटीतील हजारो कोटी रुपयांचा ऑनलाईन लॉटरी घोटाळा हा उघडकीस आला होता. पण तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील यांनी त्या घोटाळ्याचा अहवाल दाबून घोटाळेबाजांना एक प्रकारे पाठीशी घेतल्याचा आरोप एका निवृत्त सनदी अधिकाऱ्याने केला आणि याच घोटाळ्याची पुन्हा चौकशी लावण्याची जबाबदारी आता सत्यजित देशमुखांकडे सोपवण्यात आली आहे. तरी याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील असंही म्हणाले की एखादा महिना मी महसूल मंत्री राहिलो असतो तर काम झालं असतं. तुला ती रात्र आठवत असेल की पहाटे 4 पर्यंत आपण जागा होतो. लॉटरीच्या ऑनलाईन घोटाळ्याची जबाबदारी सत्यजित देशमुख यांच्यावर असणार आहे. सगळं खणून काढायचं असा आदेश सुद्धा चंद्रकांत पाटलांनी यावेळी दिला. त्यानंतर त्यांनी स्वतःवर एक जबाबदारी घेतली, ती म्हणजे ठाण्याची. ठाणे जिल्ह्यात एक बिल्डर गेला, त्याच्या डायरीत कुणाचं तरी नाव होतं आणि ते शिरा ताण ताणून बोलत होतं. सगळ्या बहुजन समाजाचा ठेका त्यांनी घेतलाय असं त्यांना वाटायचं. त्यांचं नाव होतं, डायरी सुद्धा आहे. मला माहिती आहे ती डायरी कुठे आहे ती, त्यामुळे त्याचं काम मीच घेतो माझ्या अंगावर असं सांगून चंद्रकांत पाटलांनी नाव न घेता जितेंद्र आव्हाडांना इशारा दिलाय. आणि शेवटी त्यांनी राष्ट्रवादीचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आणि नेते शशिकांत शिंदेंना घेरण्याच्या हेतूनं वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गैरव्यवहाराच्या चौकशीचा मुद्दा उकरून काढला. त्यामुळे आता पडळकरांचा निमित्त ठरलं असलं तरी भाजप विरुद्ध पवारांच्या राष्ट्रवादीत नवा वाद तापल्याचं दिसून येत आहे.